तुम्ही दिवसभर कितीही डाएट केला आणि व्यायाम केला तरी रात्री जर 10 मिनिट तुम्ही हे करत नसाल तर तुमची पोटाची चरबी अजिबात लवकर कमी होणार नाही. म्हणून रात्री जर तुमच्या पोटाची चरबी लवकर आणि झटपट कमी करायची असेल तर मी आज तुम्हाला फक्त 3 योगासनं सांगणार आहे की जी तुम्ही केली तर बॉडी लवकर बर्न होण्यास मदत होईल. कारण बघा, रात्री आपली संपूर्ण बॉडी फॅट बर्न मोड मध्ये जाते आणि झोपताना जर आपण काही योगासनं किंवा एक्सरसाइज केले तर फॅट लवकर बर्न होण्यास मदत होते. तर नमस्कार, मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आज मी फक्त अशा 3 एक्सरसाइज सांगणार आहे की जे केल्याने तुमचं बेली फॅट तर कमी होईलच, परंतु वजन देखील झटपट कमी होण्यास मदत होईल. तर चला सुरुवात करूया. तर चला, सर्वप्रथम आपण छान बेडवर झोपायचं आहे. अगदी आरामात, हळूहळू. आणि बघा, आधी आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यासाठी आज आपण वेगळ्या पद्धतीने झोपून दीर्घ श्वसन करणार आहोत. तडागासनात बघा, सर्वप्रथम दोन्ही पाय या पद्धतीने जवळ घ्यायचे आहेत आणि उभेच ठेवायचे आहेत. छान या पद्धतीने. ओके. त्यामुळे छान पाठ आपली संपूर्ण बेडला आपल्या बरोबर राहते आणि त्यामुळे आपल्या पाठीला सुद्धा छान आराम मिळतो. त्यानंतर दोन्ही हात एक या पद्धतीने उजवा हात पोटावर आणि डावा हात छान या पद्धतीने छातीवर ठेवायचा आहे. छान आपलं नजर छतावर आणि डोळे बंद करायचे आहेत आणि छान दीर्घ श्वास घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. बघा, श्वास घेताना पोट वर येणार आहे आणि श्वास सोडताना पोट खाली जाणार आहे. हे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन करायचं आहे. त्यामुळे बेली फॅट कमी होण्यास सुरुवात होते, शांत वाटतं आणि पाठीला देखील छान आराम मिळतो, स्ट्रेस कमी होतो. माझ्यासोबत करा बरं. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. अजून एकदा करूया. दीर्घ श्वसन आणि सोडा. छान. दोन्ही हात बाजूला आणि दोन्ही पाय सरळ. ओके. आता आपण करणार आहोत एक्सरसाइज 1, योगासन 1, पवन मुक्तासन. बघा, पवन मुक्तासन करताना दोन्ही पाय आधी सरळ घ्यायचे आहेत या पद्धतीने वर. ओके. त्यामुळे छान पोटावर ताण येतोय. त्यानंतर हळूहळू दोन्ही पाय या पद्धतीने दुमडायचे आहेत आणि दोन्ही हातांनी पायांना छान मिठी मारायची आहे या पद्धतीने आणि मान वर करून हनुवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. बघा, या पद्धतीने आणि इथे होल्ड राहायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आधी मान खाली, दोन्ही हात बाजूला आणि दोन्ही पाय देखील सरळ करून घ्यायचे आहेत. बघा, पवन मुक्तासन केल्याने छान पोटावर दाब येतो, त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपल्याला जर जेवल्यानंतर गॅस होत असेल, छातीत जळजळ होत असेल तर ती देखील कमी होते. जर तुम्हाला या पद्धतीने करणं शक्य नसेल तर बघा, एकदम नॉर्मल आपल्या बेडवर झोपल्या दोन्ही पाय याच पद्धतीने दुमडून घ्यायचे आहेत. छान पोटाजवळ आणायचे आहेत मस्त आणि दोन्ही हातांनी छान पायाला मिठी मारायची आहे या पद्धतीने आणि जेवढं शक्य होईल तेवढी मान वर करायची आहे. जर तुम्हाला मान वर करणं शक्य नसेल तर छान याच पद्धतीने बेडवर झोपून राहायचं आहे आणि या ठिकाणी होल्ड करायचे आहे. त्यामुळे छान पोट लवकर पोटाचं फॅट बर्न होण्यास मदत होते. योगासन 2. आता आपण करणार आहोत स्पायनल ट्विस्ट. बघा, या पद्धतीने दोन्ही पाय
थोडेसे जवळ घ्यायचे आहेत या पद्धतीने, जास्त नाही. त्यानंतर दोन्ही हात छान असं मानेजवळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर बघा जास्तीत जास्त आपल्याला ट्विस्ट करायचे. आधी उजव्या बाजूला बघा या पद्धतीने शक्य होईल तेवढं शोल्डर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मान आपल्याला विरुद्ध दिशेला वळवायची आहे. म्हणजे जर आपण पाय उजवीकडे केले तर मान डावीकडे वळवायचे आहे. त्यानंतर पुन्हा पाय सरळ आणि त्यानंतर या पद्धतीने बघा छान. यामुळे या ठिकाणी ताण येऊन आपली जी कमरेवरची अतिरिक्त चरबी आहे ती देखील कमी होते. पोटावरील साईड फॅट आहे ती बर्न होण्यास मदत होते. पचन सुधारते. हे आपल्याला 10 राऊंड काउंट करायचे आहेत या पद्धतीने बघा. 1, त्यानंतर 2, 3, 4, 5. आपल्याला मान जर जास्त हे करण्यास होत नसेल तर मग सरळ ठेवायचे आहे आणि मात्र हे या पद्धतीने जास्तीत जास्त फास्ट करायचं आहे. स्पायनल ट्विस्ट. त्यामुळे देखा मणक्याला देखील खूप छान आराम मिळतो. मणक्याचा ताण कमी होतो आणि मणका लवचिक होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मेटाबॉलिझम वाढतो. त्यामुळे ऑफकोर्स डायरेक्ट बेली फॅट रिड्यूस होण्यास मदत होते या पद्धतीने. आणि छान बेडवर झोपल्याच आपल्याला करायचं आहे. बघा अजून एक लास्ट मी तिसरे योगासन सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. आता आपण करणार आहोत योगासन तिसरं, विपरीत करणी. बघा अतिशय महत्वपूर्ण योगासन आहे. छान आपल्याला झोपायचंय पण भिंतीजवळ. बघा तुमच्या बेडच्या बाजूची जी भिंत आहे त्याच्या अगदी या पद्धतीने जवळ येऊन छान मस्त झोपायचं आहे या पद्धतीने. अजून थोडंसं खाली व्हायचं आहे या पद्धतीने. छान आपण विपरीत करणी करणार आहोत आणि हळूहळू पाय या पद्धतीने भिंतीवर ठेवायचे आहेत. बघा या पद्धतीने. शक्य झाल्यास आपण एक पाय घेऊन आणि हात घेऊन अजून थोडंसं खाली सरकायचं आहे या पद्धतीने आणि छान पाय ठेवायचे आहेत. याला विपरीत करणी असे देखील म्हणतात. बघा यामुळे अतिशय महत्वाचा फायदा होतो, तो म्हणजे आपला जो रक्तप्रवाह आहे तो विरुद्ध दिशेने येण्यास मदत होते आणि त्यामुळे ऑफकोर्स ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे होते. आपण पाय भिंतीवर ठेवल्यामुळे आपल्या पोटावर थोडा ताण येतो, त्यामुळे देखील फॅट रिड्यूस होण्यास मदत होते. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला दिवसभर खूप थकवा आला असेल तर तो देखील रिसेट होतो. आपल्याला खूप छान शांत वाटतं आणि झोप लवकर येण्यास मदत होते. आपल्याला छान फक्त 1 ते 2 मिनिट या पद्धतीने शांतपणे राहायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर पाय या पद्धतीने समोर आणखी घ्यायचे आहेत सरळ. यामुळे पोटाला आणखी ताण येतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते या पद्धतीने. आणि छान वर स्ट्रेच करायचं आहे याप्रमाणे सरळ. पुन्हा छान स्ट्रेच करायचं आहे. पुन्हा व्यवस्थित आणखी एकदा आणि मग त्यानंतर पुन्हा पाय भिंतीला ठेवायचा आहे या पद्धतीने आणि छान रिलॅक्स व्हायचं आहे. रिलॅक्स फील करायचं आहे. मन शांत करायचं आहे आणि छान आपलं शरीर हलकं होत आहे. आपल्या पोटाची चरबी कमी होत आहे या पद्धतीने विचार करायचा आहे. खूप शांतता ठेवायची आहे. त्यामुळे ऑफकोर्स नक्कीच 100% तुम्हाला झोप देखील छान लागणार आहे. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं स्वतःला नक्की द्या. या व्हिडिओमध्ये सांगितलेली ही जी 3 योगासनं आहेत ती तुम्ही रोज केली तर तुम्हाला अगदी 7 ते 10 दिवसामध्ये फरक अनुभवायला दिसेल. ही योगासने तुमचा फॅट बर्न करतात, तसेच मनाला शांत ठेवतात आणि स्ट्रेस देखील कमी करतात. ओव्हरनाईट पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना. त्यांच्या देखील पोटाचं फॅट लवकरात लवकर रात्रीतून कमी होण्यासाठी. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल आणि प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. असंच भेटूया
हेल्दी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.